आणि शिक्षणाला त्यांचा विरोध आहे म्हणून त्या स्वतःही शिकल्या नाहीत आणि स्वतःच्या मुलालाही शिकवलं नाही. आणि अशा बाईची सून येऊन आपल्याला शिकवते की मुलांचा सर्वांगीण विकास कसा करावा, शाळेचा कारभार कसा चालवावा. हो, किती मजेशीर आहे सगळं. कुठे गेले ते? सर तुम्हीच होतात ना? तुम्ही काय म्हणत होतात की तुम्हाला सूर्यवंशी संस्थेकडून फंड हवाय, निधी हवाय? हे पण एक मजेशीर आहे. अहो, साधं वर्षा सहलीचं बजेट नाही दिलं त्यांनी तर तुम्हाला निधी कसा देणार आहेत त्या? खूप झाला. आता आपण सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे आणि भुवनेश्वरी सूर्यवंशींविरुद्ध आवाज हा उठवलाच पाहिजे. शिक्षण रूपी वटवृक्षाला लागलेली ती कीड आहे. आपण त्यांना वेळीच आपल्या मार्गातून हटवलं नाही तर आपल्या सगळ्यांना त्या विकून खातील, लक्षात ठेवा. म्हणून आज मी दसऱ्याच्या निमित्ताने निषेध करतो. शिक्षण रूपी लेडी रावणाचा मी निषेध करतो. आज म्या वाचविलंय ताईपासनं तुला. आणि मला सांग, चहामध्ये साखर का कमी टाकलीस रे? ताईचा मूडच खराब आहे बर का. फुकटचा मरशील आज, नाहीतर कामावरनं काढून टाकल ताई तुला. आणि हे बघ, ताईनं जर विचारलं तर काय सांगायचं? सूनबाईंनी सांगितलंय साखर कमी खावी म्हणून. कळतंय काय? आणि तसं बी ती त्या दिवशी म्हणत होती की चहामध्ये साखर कमी टाकायची म्हणून. ते त्यांच्या चहामध्ये त्या म्हणल्या होत्या की माझा चहा मीच बनवत जाईन, मला साखर कमी लागते. जे म्या सांगितलंय तेच सांगायचं. सूनबाईंनी सांगितलंय ताईच्या चहामध्ये साखर कमी टाकायची, नाहीतर ताई तुझा जीव घेईल. चल चल आता कर. ताईला जसा चहा लागतोय तसा कर. आता बायको शाळेत हाय म्हणल्यावर अधिपती बिरमणार की तिकडच. उद्या जर का अधिपती पाटी पेन्सिल घेऊन शाळेला गेले तर मला धक्का नाही बसणार. दुर्गे, इथल्या इथे थोबाड फोडू तुझं. यापुढे एक शब्द जरी बोललीस तर अधिपतीच काय, मास्तरीन पण कधी शाळेत जाणार नाही, कधीच नाही. काय म्हणलं तू? काय म्हणला? एवढी हिंमत तुझी? एवढी हिंमत? आमच्या आईच्या बंद पुतळा असेल तू. एवढी हिंमत? तुला भावा भावा म्हणलं तर डोसकार तोडून बसतोस काय रे? त्यावेळेला सांगितलं तर अक्कल येत नाही. मास्तडी लायकी आहे का तुझी? लायकी आहे तुझी? अधिपती अधिपती ऐका 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 माझं शांत व्हा. सगळे लोक बघतायत. प्लीज प्लीज नका मारू प्लीज. हे बघा, हे अशिक्षित आणि हाणामारी करणारे गुंड या माणसाची लग्न केलंय अक्षरा मॅडमनी. बघा, अधिपती अधिपती तुम्ही बाजूला मास्तर कमल्या भोलट्या तुझा बाळ आणि आई साहेबांचा पुतळा जाळशील, तुला आता जिथं सोडत. शिक्षकाला मारलं. ही तुझी लायकी तुझ्या शिक्षणाची. साधा वयाचा मान ठेवायला शिकवलं नाही कर तुझ्या शिक्षणानं तुला. आई साहेबांनी काय वाकडे केले तुमचं?
शाळा काढली त्यांनी, फॅक्टऱ्या काढल्या, तुमच्यासारख्या भुरट्यांना त्यांनी रोजगार दिला, एवढा देवदेव केला, त्यांचा पुतळा जाळशील तू, त्यांचा पुतळा जाळशील. कारण त्या एका मागे कारस्थान करतच राहतात. कमाल बास झालं. तोंडाला येईल ते बोलू नका. माझ्या सासूबाईंबद्दल बोलण्याचा तुम्हाला काही एक हक्क नाहीये आणि जे माहित नाही ना त्याबद्दल बोलू नका. त्या आई साहेब आमच्यासाठी देवी आहेत, लक्षात ठेवायचं. त्यांचा अपमान खपवून घेतला जाणार नाही. देवी? अरे अशी कसली देवी? शिक्षणाचा विरोध करणारी देवी का लोकांना पैशाने विकत घेणारी देवी? आणि देवी म्हणजे काय हे तरी माहिती का रे तुला? आणि तू का अक्षरा, तुला तरी माहिती का मला जे माहिती आहे ते? अगं पुढच्या 6 महिन्यात तुझी त्या घरातनं हकालपट्टी होणार आहे आणि ते सत्कार्य करणारे यांची देवी. शांत व्हा. शांत व्हा प्लीज. बघितलं मंडळी, आता यांना अडाणी पण म्हणायचं नाही. नुसती गुंडगिरी, दादागिरी हेच सगळं शिकवलं यांच्या आईने याला. बघितलं? बघा बघा, हाच तो अडाणी माणूस जो तुमच्या अध्यक्ष मॅडमचा नवरा आहे. हा आणि ह्याची आई केवळ बिझनेस म्हणून शाळा चालवतात आणि अशा बाईची सून या शिक्षण परिषदेची अध्यक्ष आहे म्हणून मी हा सगळा निषेध करतो हिच्या विरोधात. माझ्यावर किती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला तरी मी गप्प बसणार नाही आता. अगं ताई, हे काय आखरी झालं अगं? अगं आज दसऱ्याच्या दिवशी तुझा पुतळा जाळला. देवा, अरे अजून काय काय बघायला लागणार आहे रे आमासनी. ताई अगं तुला सांगते, हे समज का नाही त्या मास्तरडीमुळे झालंय. त्या मास्तरडीमुळे अजून काय काय बघायला लागणार आहे बघ ताई आपल्याला. तो येड्या डोसक्याचा कमल का नाही तिची पाठच सोडत नाही ग. किती बदनामी झाली बघ ताई आपल्या घराण्याची. आता मास्तरडी जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता का नाही. ताई अगं ती मास्तरडी का नाही हे समजा मुद्दामून करत्या बघ. समाजात तुझी कशी बदनामी व्हावी हे समजा तिच्या डोसक्यात आहे. शिक्षण किती मोठं आहे आणि अक्कल कशी छोटी आहे हे समजा सिद्ध करायचंय बघ तिला. अगं ताई, फोन फेकून काय होणार आहे तू सांग बरं. अगं लई लोकांनी व्हिडिओ काढून नेटवर टाकलाय. ती मास्तरीन जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता आणि एवढा समजा तमाशा झालाच नसता. तर कुणाची बदनामी झाली ताई, तुझी आणि अधिपतीची का नाही? हे समज का नाही ती मास्तरडी मुद्दाम करायली बघ. ताई अगं तू इकडं नव्हतीस का नाही तर ती मास्तरडी का नाही घर डोसक्यावर घेऊन नाचत होती. अगं तुला काय सांगू तिचं. दुर्गे, तोंड बंद कर, एकदम बंद, नाहीतर दाबणीने शिवून टाकू आता आम्ही. एक शब्द बोलायचं नाही, नाहीतर आमचा हात उचलला जाईल. सिक्युरिटी, सिक्युरिटी, जा त्या कमळला उचला. शाळेत आहे तो. जी सरकार. आणि एकदम थंड, राडा नग. त्यानं काय ते नेटवर का काय ते टाकलंय तवा जरा सावकाश अलगद उचला त्याला. आणि कमळ कोणते माहित आहे ना तुम्हाला? भुवनेश्वरी मॅडम आल्या कधी? हो तुम्ही चला, तुम्ही इकडं आला आणि त्या तिकडं आल्या घरी. बापरे, कसं काय आल्या त्या आज नव्हत्या येणार ना त्या? ते आज येणार नव्हते पण आल्या, अचानक आल्या. आता असं कसं आल्या? आता काय नाही, आता घरला चला. पण घरी त्या चिडल्या तर मी घरी असायला हवे होते ना. बरोबर आहे, तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी हँडल करतो सगळं, तुम्ही चला. हँडल कसं करणार तुम्ही? मी त्या घरी आल्या आणि मी घरी नव्हते म्हणल्यावर ते चिडणार नाहीत का? आणि आता ते सगळं पुतळा वगैरे पण झालंय. नाही आता आपल्यासनी कुठं माहित होतं त्या येणार आहेत ते. तुम्ही चला आता, निदान घरला तर जाऊया लवकर. चला. तुम्ही काय सांगितलं त्यांना? मी कुठे असं सांगितलं? शाळेतच आहे म्हणून सांगितलं. शाळेचं कशाला सांगितलं? मी पहिल्यांदा खोटंच सांगितलं होतं. म्हणजे मला नव्हतं सांगायचं खोटं, पण माझ्या तोंडून गेलं. पण ते बी त्यांनी पकडलं माहितीये काय, बरोबर मी तोंडावर पडलो. मग आता काय नाही, आता त्यासनी सगळं माहितच आहे. आता चला घरला. अधिपती, त्यांनी मला सांगितलं होतं घराबाहेर जाऊ नको म्हणून. माझी आता काही खैर नाही.
हवा तुम्ही आता टेन्शन घेऊ नका, सध्या त्यांच्या होला हो करा. काय पुढचं पुढे बघूया आपण. भावा चांगलाच दम दिलाय त्याला. हा मोंक्या, त्याचा ना फुल अँड फायनल इशा हार्ड करायला लागतोय आता. चला आपण जाऊया, चल या. किती बदनामी झाली बघ ताई आपल्या घराण्याची. आता मास्टर डी जर का शाळेत गेली नसती तर तो कमल बी आला नसता का नाही. थांबा. मॅडम तुम्ही आलात, कळवलं नाही तुम्ही? आमच्या घरात यायला आम्हाला कुणाची परवानगी लागते वय? नाही तसं नाही. आत येऊन बोलूया की. अधिपती तुम्ही आत या. या आत या म्हणलं ना व, या. दुर्गे फुलान. हा आले ताई. हा आणलीस ना, घाल पायगडे घाल. दुर्गे, आणि बँड बाजाचं काय झालं? सॉरी ताई इसरले. काय हरकत नाही. धनाजी ताट घेऊन ये वाजवायला. हा वाजवा. हॅपी हॅपी. आई राहू दे, तू काय लहान आहेस वय? तू कशा पाहिजे अंगठे धरलेस? अगं पण तूच म्हणली ना शिक्षा. हा आम्ही म्हणतोय ते सगळं ऐकतेस जणू. होऊ दे मला तारास, आम्ही भोगतो शिक्षा. बस बस बस. अधिपती लहान असल्यापासून बघते तुमचं आजी नातवाचं उंदराला मांजर साक्ष. बस झालं आता. अधिपती उठा आता. मास्तरीनबाई उठा तुम्ही पण उठा. सुनबाई म्हण की, हे काय मास्तरीनबाई मास्तरीनबाई. सुनबाईंसारख्या वागल्या कुठं त्या? हा आम्ही घरला आलो आणि त्या नव्हत्या. सुनबाईंचा मान आता त्यांना मिळवावा लागल. घराण्याची आबरू राखून आज या जाऊन आमची इज्जत जाळून आल्यात. आता जोवर तुम्ही आमच्या घराण्याला शोभल असं वागत नाही तोवर तुम्ही आमच्यासाठी मास्तरीनच. सरकार आत येऊ. या. सरकार दाखले सरकारांच्या विरुद्ध तक्रार आहे. कसली तक्रार? कमल नावाचे जे प्रोफेसर आहेत ना त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला दाखले सरकारांनी, अशी तक्रार आहे. ते खरं आहे
पण त्याआधी त्या कमळनं आधिपतींच्या आईवरनं त्यांना शिवी दिली आणि त्यांच्या आईचा म्हणजे आमचा पुतळा जाळला. हे लिवा त्याच्या तक्रारीच्या आधी आणि आधी त्याला अटक करा. आम्ही आणून सोडतो त्याला स्टेशनात. हा, निघा तुम्ही. पण सरकार, त्यांची तक्रार 1 तासात मागं घेईल तो. काळजी करू नका. या. मी बी येतो तुमच्या संग. नाही, तुम्ही इथनं हलू नका. नाही तुम्ही एकट्या नका जाऊ, मी येतो. सर सिक्युरिटी आहे आमच्या बरोबर आणि तक्रार तुमच्या नावानं आहे. तेव्हा तुम्ही इथंच थांबा. आम्ही येतोय तासाभरात. आणि हो, आम्ही परत येईपर्यंत मास्तरनीला जरा आपल्या घराण्याला शोभेल असं तयार व्हायला सांगा. हा. कधी सांगितलं? मास्तरीन घरात यायच्या आधीच तिची बाहेर जायची तारीख कन्फर्म केली आहे मावशीने. मास्तरीन घरात आल्याशिवाय अधिपतीच्या मनात न जाणार नाही असं मावशीचं मत आहे. अक्षरा, तुझ्या बरोबर भुवनेश्वरी मॅडमने गेम केलाय. अगं ताई, मला काय बी ठाव नाही. मॅडम, माझं चुकलं. मी परत असं नाही करणार. आता सरळ पोलीस स्टेशनात जायचं आणि तक्रार माग घ्यायची. घेतो. आणि तुला हे लागलं कसं? मॅडम, या दोघांनी मारलं. नाही मॅडम, गरज याने तर जास्त मारलंय मला. तू गटारात पडलास. तू दारू पिऊन गटारात पडलास म्हणून तुला लागलं. मॅडम, हो प्रोफेसर आहे मी. गटारात पडायचं की जमिनीत गाडलं जायचं ते तू ठरव. गटारात पडतो मॅडम. आणि आता शेवटचं सांगतोय तुला, या पुढं अधिपतीच्या वाटला जायचं नाही. नाही मॅडम, नाही जाणार. नाही लागणार त्यांच्या. मॅडम, नाही लागणार. अगं विचार की कोणची आयडिया म्हणून विचार. सॉरी, कोणती आयडिया? आम्ही का नाही गाऊन आणले ती. म्हणजे बघ, रात्र झाली आम्ही आमच्या खोलीत गेलो की गाऊन घालून झोपतोय. पर हा, आम्ही अजिबात ताईला कळू देत नाही. तू बी तेच कर. अगं पाहिजे तर ना मी तुला चांगली गाऊन आणून देते. अगं मी तसं बी मार्केटमध्ये जाणारच आहे बाहेर, तर तुझ्यासाठी बी घेऊन येते. नको नको नको, भुवनेश्वरी मॅडमना कळलं तर त्या खूप चिडतील. अगं एवढं काय घाबरून राहतेस तू? जेवढं होतंय तेवढं करायचं. नसल होत तर सरळ सांगून टाकायचं तिला. काय फासावर थोडीच लटकवणार आहे तुला. आणि हे बघ, एक लक्षात ठेव, तू जर का समध्या गोष्टीला व्हय व्हय करत राहिलीस तर या घरची सून नाही, मोलकरीन होशील. ताई काय थोडीच रिंग मास्टर आहे आणि तू पिंजऱ्यात बंद केलेली वाघीण. नाही म्हणजे येळ बघून डरकाळी फोड, नाहीतर ताई तुझाच आवाज बंद करल. नाही म्हणजे मला का नाही तुझ्याबद्दल जरा वाटतं ग, म्हणून सावध केलं. बाकी बघ तू. आणि मला मास्तरीन बाई, तू तयार झालीस ना? चंची, अगं शेला घाल की तिला. व्हय. काय मग अधिपती, मास्तरीन बाई कशी दिसायल्या? छान. बसा तुम्ही जरा निवांत इथं. निवांत बसायला येईल नाही अधिपती. ताईनं लगेच बोलवले खाली. बाहेर गेल्यात त्या, तुम्ही बी जरा बाहेर व्हा. हा, आम्ही बी जातो की बाहेर. मास्तरीन बाई, तुला काही लागलं तर मला सांग बर का. हा चंचे, चल. ताई, अगं आम्ही जेवढं बी दागिनं घातलेत का नाही तिला, तेवढं दागिनं ती घालून येणार नाही बघ.
म्या का नाही दागिनं मोजलंय, 13 दागिने आहेत. आता तेवढं घालते का नाही बघायला पाहिजे. तुला विचारलंय आम्ही? तुला विचारलंय का? नाही मावशी, ते म्याच आपलं सांगितलं तुला. हा. तुझी जीभ लई चुरू चुरू चालते, तिला जरा ताब्यात ठेव. तसा आम्ही उपाय शोधलाय. आधी या मास्तरणीचा विषय संपवितो आणि मग येतो तुझ्याकडं. मावशी काय झालं? माझं काही चुकलंय का? कळल. या सुनबाई या. आता बघा आमच्या घराण्याच्या सुनबाई शोभतायसा. हा, सोन्याची बघा कशी झळाळी आली चेहऱ्यावर. आता आम्ही तुम्हाला सुनबाई म्हणू शकतोय काय? दुर्गे जा वटीचं ताट घेऊन ये. होय. हा हा, एकटीने नाही, जोडीने नमस्कार करायचा. सुकिरा हुवे दिष्ट काढते पोरांची. काढा काढा, दृष्ट काढा. या पोरण बसा. ए वय बाजूला बसा. शांते ठेव इथे. हा, धनाजी आणि इकडे. ए बावळ्या, दिसत नाही का मी इथं उभी आहे? माग घेते. ए डुचके, त्याच्यावर आवाज चढवायचा नाही. जी भा सोडू तुझी. तसं नाही. सॉरी मावशी. अगं त्यो तिखट धूर एकदम नाका तोंडातच गेला बघ माझ्या. चांगला आहे की ओबाड लई वाचा वाचा बोलतय तुझं. चांगला शेक मिळाला असं. अशी नाही, मग एका पायावर उभी राहा. कसं? माहित नाही तुला? मला माहित आहे की ताई. मी दाव का? तू दाखव तिला. वय पर ताई मला कळलं नाही अचानक हे समज काय म्हणजे. सांगतोय तेवढं गपगुमान कर. वय दावते. हे असं उभं राहायचं. मावशी आता काय योगा बिगा शिकवते का काय? आता आम्ही तुला जा विचारणार. मला सोन्याच्या पिंजऱ्यात जखडल्यासारखं वाटतंय देवी. मला हे झेपत नाहीये. हे माझं ध्येयच नाहीये. प्लीज मला शक्ती दे, मला बळ दे, मला माझं काम करता येऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होणार बघा. देवीला साकडं घाला तुम्ही. आणि याच देवीच्या साक्षीनं सांगतो, पुढले 7 जन्म मी
जन्म मी काय तुमची साथ सोडत नसतो. दातखिळी का बसली तुझी? हा, काय विचारतोय आम्ही? कसं कळलं त्या कमळला? मावशी अगं मला खरंच नाही माहिती काय. तुला माहित नाही? आपल्या घरातली गोष्ट घराच्या बाहेर कशी गेली? मावशी अगं आई रक्ताची शपथ घेऊन सांगती, मला खरंच नाही माहिती त्याला कसं कळलं ते. ही गोष्ट फक्त तू, मी आणि दुर्गीतच होती ना व? मग ती कमळ पर्यंत गेली कशी हे बऱ्या बोलानं सांग, नाहीतर. अगं मावशी तो कमळ नाही काही सायकिक आहे, डोसक्यावर परिणाम झालाय ग त्याच्या, म्हणून काय बी पडपडतो त्यो. तो काय करतो हे आम्हाला चांगलंच माहित आहे, ते तू सांगू नगस. तू काय गुण उधळलेस ते सांग. अगं मी असं काहीच नाही केलं मावशी. हे बघ चंचे, आमचं डोसकं लई फिरलेलं आहे, तू आता ते अजून फिरवू नगस. गप गुमान खरं काय ते सांग. अगं मावशे, पण मी असं काही केलंच नाही तर सांगायचा प्रश्नच येत नाही ना ग. अगं मावशे, मी त्या कमळाला कधी भेटले बी नाही तर सांगायचं तर प्रश्नच येत नाही ग. तू गेली नाहीस तर मग काय तो आलता का आपल्या घरला? हा? अगं नाही ताई, अगं तो कशाला येईल आपल्या घरला? असं काय बी नाही झालं. नाही, आमच्या माघारी इथं काय काय चाललं होतं त्याची सगळी कल्पना आहे आम्हाला. तुम्ही तुमच्या तोंडानं कबूल केलं तर लई बरं होईल. अगं ताई, तू इथं नव्हतीस तेव्हा मी 5-5 मिनिटाला तुला खबरा देत होते का इथल्या. तू विश्वास ठेव की ताई चंचीवर, असं काय बी नाही केलं ग तिनं. आणि हे बघ, तू का नाही लग्नात आमासनी ताकीद दिलतीस का नाही, का कुणासनी बी काय बी बोलायचं नाही का सांगायचं नाही? आम्ही जे काय करतोय त्यात तुमचं भलं आहे हे लक्षात राहू द्या. आमच्याशी फितुरी केली तर त्याला माफी नाही. आम्ही कधी बी विश्वासघात करणार नाही. तर आम्ही उगाच कशाला काय बी बोलू ग? कुणाला बी काय बी नाही सांगितलं ग तिनं. विश्वास ठेवतो. हा ना, जो माणूस एवढा येड आहे त्याच्याशी आपले संबंध नको म्हणून मी कधी त्याचं तोंड बी बघितलं नाही ग मावशे. काय बी करून ना त्याला त्याच्या आयुष्यात ती पाहिजेच आहे, म्हणून नाही का त्यानं लग्नात येऊन घोळ केला. अगं तो ना पुरा पागल झालाय, कारण ती मास्तरीन बी त्याला लाईन देती ना. थोबाड सांभाळून बोल. आम्ही जेवढं विचारतोय तेवढंच काय ते सांग. फालतूपणा बंद कर. थँक्यू अधिपती, खरंच थँक्यू सो मच. होय की, एवढं काय आता थँक्यू लावले? ते हाय बघा तिथे डबा, त्याच्यात टाका तुमचे काय दागिने टाकायचे. अहो त्यासाठी नाही, तुम्ही त्या मुलाचा तेजसचा सगळा शिक्षणाचा खर्च उचललात म्हणून. हा ते होय. अहो, काय आपली शाळा आहे, शिकू देत की पोरं, एवढं काय त्याला काय होतंय? अधिपती, तुम्ही केवढं मोठं किती महत्वाचं काम केलं आज माहितीये तुम्हाला? तुमच्यामुळे एका मुलाचं शिक्षण सुरू झालं. माझ्यामुळे काय झालं नाही, तुमच्यामुळे झालं. तुम्ही जाऊन चौकशी केली म्हणताना कळलं आपल्याला, नाहीतर कसं कळलं असतं? वाईटानंतर चांगलं होतं म्हणतात ना, ते असं. तुम्ही लय खुश आहे ना? हो. आपल्याला एवढंच पाहिजे वाच. सकाळपासून सगळं खूप स्ट्रेसफुल झालं होतं आणि हे दागिने वगैरे मला खूप इरिटेट करत होते, पण मग मी त्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि सगळं स्ट्रेस पळून गेला लगेच. स्ट्रेस नकोच आहे आपल्याला आयुष्यात. माझ्या पूजेचं फळ मिळालं. माझ्याकडून सरस्वतीची पूजा अशीच अविरतपणे होते. होणार, काळजी करू नका. मला अजून एक मदत हवी आहे तुमच्याकडून. अहो एक काय 1000 बोला तुम्ही. मला शाळेत जायचंय. ऐका की, मी बोलतो आई साहेबांसंग, जरा वातावरण थंड होऊ दे, मग मी बोलतो. नाही आता नाही, पूजा झाल्यावरच बोला. प्लीज बोला नक्की. मी आता जास्त वेळ नाही घरी थांबू शकत. मला जायचंय शाळेत. प्लीज प्लीज. मी वचन देतो, तुम्ही जाणार शाळेत.
मावशे त्यात सांगितलं कमळला समजून, पर का सांगितलं ते एकदा ऐकून तरी घे की. अगं लग्नाच्या दिवशी नाही का त्यानं मला ब्लॅकमेल केलं आणि मला एका खोलीत बांधून ठेवून दिलं. माझे हात पाय बांधले. मला म्हणला भुवनेश्वरी मॅडमने काय प्लॅन केला ते मला सांग. मी त्याला म्हणलं का मला नाही माहित. त्यानं मला लय मारलं ग. मला म्हणला अक्षरा कधीच कुणाला बी काय बी सांगणार नाही, पण तिचं माझ्यावर प्रेम आहे, आमचं लफड आहे. तिला माझ्यासारखाच प्रोफेसर नवरा पाहिजे होता, अधिपती सारखा अडाणी माणूस न ग. मला म्हणला की भुवनेश्वरी मॅडमनं तिला कसं तरी अडकवलंय म्हणून ती मजबुरी म्हणून लग्न करते. ती मजबुरी काय आहे ते सांग म्हणून. मला म्हणला मास्तरनीने त्याला सांगितलंय की तिला इतकं सोडव, आपण पळून जाऊन लग्न करू. मावशे अगं ती मास्तरीन दिसते तशी नाही, लय आतल्या गाठीची आहे. एकीकडं अधिपतीला नादाला लावलं आणि दुसरीकडं त्या कमल सोबत लफडं केलं. आता तो मास्तर त्या मास्तरनीच्या प्रेमात इतका आंधळा झालाय का नुसता अक्षरा करतोय. याला नाही का अधिपती आणि अक्षराचं लगीन होऊनच द्यायचं नव्हतं, म्हणून त्यानं मला धरून ठेवलं ग. आणि मला म्हणला का खरं काय ते सांग नाही तर तुला मारून टाकीन. त्याला काहीतरी सांगायचं म्हणून मी सांगून टाकलं. काहीतरी सांगायचं म्हणून तू त्याला हे सांगितलंस. कळलंय तुझी पोरगी गद्दार हाय आणि तिला शिक्षाही मिळणारच. ताई थांब, ताई जे बी काय झालं का नाही ते मी सांगितलं. हे बघ ताई, जर का मी त्याला तसं काही सांगितलं नसतं तर त्याला चर्चेला कधी बी सोडलं नसतं. ताई मग तुम्ही दुसरं काय बी सांगायचं होतं ना, हेच का सांगितलं? आम्ही काही मूर्ख वाटलो का तुला? हा, तुझ्या मुलीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आम्ही तिला आमच्या अधिपतींची बायको करून घ्यायला तयार झालो आणि तुम्ही काय केलं? हा, खाल्ल्या मिठाला जागला नाही तुम्ही दोघी. दुर्गे आधी पण तू हेच केलंस. हा, त्या बजरंगला हाताशी धरून आमच्याशी गद्दारी केलीस आणि आता हिनं कमळशी हात मिळवणी करून त्याला सगळं सांगून टाकलं. आता बघ काय होतं तुझ्या लेकी बरोबर. भोग तुझ्या कर्माची फळं. आम्ही तुला राणी सारखं ठेवलं इथं. नाही ताई नाही ताई नग मारुतील. आणि आमच्या माघारी तू हे केलंस चंचे. आणि काय ग चंचे, आम्ही आले आले तुला काही विचारलं नाही, पण नवरात्रीमध्ये भांग घेऊन काय काय बडबडलीस तू. मी वकील है, माझं आयुष्य बर्बाद केलं. तू सडवली ग मला या घरात आणून. हात सोड, पर आता गप नाही बसणार म्या. वकील आहे म्या, वकील. माझ्या आयुष्याचं वाटोळ केलं असं म्हणलीस नव तू. आता आम्ही तुला दाखवतो आयुष्याचं वाटोळ म्हणजे काय ते. याला म्हणतात दैव देत आणि कर्म नेत. तेच झालंय तुझ्या बरोबर. देवानं तुला या घरची सून होण्याची संधी दिली होती, पण ती तू स्वतःच्या हाताने घालवलीस. तू आमच्याशी गद्दारी केलीस नव. आता तुला या घरात थारा नाही.
रिक्षा येईल असं वाटत नाहीये बरं मला. अगं येईल ग. हो ना. बरं काय लागला का, अक्षराला फोन लागला का? नाही ना अगं ती फोनच उचलत नाहीये. मला तर असं वाटतं ना, एक दिवस त्या कमलला चांगलं झापावं, त्याला म्हणावं अरे बाबा झालं ना तिचं आता दुसऱ्याशी लग्न, पोरीचा पिच्छा सोडत नाहीये तो. वेडा कुठला. वेडा नाही, अगदी महाधूर्त आहे तो. हो ना, मनात डूक धरून बसलाय अगदी. एक दिवस ना भुवनेश्वरी मॅडम त्याला चांगलंच सरळ करतील. नाही करायलाच पाहिजे हो. अहो हा काय रिक्षा मिळणार आहे की नाही? अरे ती वर्ण वर्ण आली आहे ती बघ. अहो मी काय म्हणते, त्या बाईंनी एकदा मागे सांगितलं होतं ना, अक्षूची पत्रिका दाखवून घ्या वगैरे, म्हणजे करून बघायचं का उपाय, पत्रिका दाखवून? नाही म्हणजे तसं करावं की नाही माहिती नाही, पण काय करावं बघूया. अहो आपण जरा पुढे जाऊन बघायची का रिक्षा? नाही ग नको. हा येईल येईल रिक्षा इथे. भिडे भिडे म्हणा. तू ओलांडायचा नाहीस. जे काय थोबाड काळ करायचे ते ये घराच्या बाहेर करायचं. शांते बघत काय बसले उचलीला. नको ना मावशी, मावशी ऐक की मावशी. थोबाड बंद करायचं. मावशी, नको ना मावशी, मावशी. ए मम्मी, मम्मी अगं मी कुठं जाऊ तुझ्याशिवाय? मम्मी, ए मम्मी, मम्मी. मावशी, मावशी, मावशी मी हात जोडून सांगते ग, मी खरंच माफी मागते तुझी. मावशी प्लीज नको बाहेर काढू मला. चुकलं मावशी माझं. मावशी राहू दे की, मला चुकलं ग मावशी, माझं एक वर माफ कर ना मावशी. तुझ्यावर लई दया माया केली आम्ही, पण त्या लायकीची तू नाहीस. आणि दुर्गी म्हणली ते खरंय, तू विषारी सापाचं पिल्लू आहेस. तुला मोकळं सोडलं तर तू परत डंख करणारच. चला आता निघित ना. धनाजी, धनाजी, या पुढं ही पोरगी आपल्या घराच्या आसपास जरी दिसली नव तर सरळ पोलिसांना फोन करायचा आणि हिला जेलमध्ये टाकायचं. पुढची 10-15 वर्ष ही जेल मधून बाहेर येणार नाही याची व्यवस्था आम्ही बघू. कळलं का? न्यायला थांब धनाजी. ताई मी काढते तिला घराबाहेर. उठ ग उठ. मावशी नको ना मावशी. आणि हे बघ आता तुला जिकडे जायचंय तिकडे जा, मी नाही येणार तुझ्या बरोबर. अगं असलं लेकरू असल्यापेक्षा नसलेला बरं असतं ग. चल बॅग भर तुझी. चल चल वर. मावशी ऐक की. चल मम्मी नको. चल मावशी. सॉरी मम्मी, समजा माझ्यामुळे झालंय. आता हे बघ चंची, जे झालं ते झालं ठीक आहे. मला सांग ताईला कसं काय कळलं का हे समजा तू कमलला सांगितलंस म्हणून? अगं त्या कमलला सांगितलं असेल मावशीला. हे समजा त्या मास्तरडीमुळे झालंय. तू बघ आता मी काय करते ते. जाऊ दे तू कपडे भर. मम्मी मी खरंच जाऊ? वय तू जा. हे बघ आता मी जर का ताईशी बोलाय गेले का नाही तर ताई मला बी बाहेर काढल. आणि म्या बी इथनं बाहेर गेले तर मला इकडे येणं परत अवघड आहे. त्याच्यामुळे आता मी काय बी बोलत नाही बघ तिला. तू जा. हे बघ ताईचं डोसकं जरा शांत होऊ दे. मी तिचं डोसकं शांत झालं का नाही का मी बोलीन की तिच्याशी. मग मी तुला परत परत घरला बोलवीन. हा नक्की ना मम्मी? वय ग माझी बाय वय. अगं चंची माझं स्वप्न आहे का तुला या घरची मालकीन बनवायची, आणि ते मी बनवणारच.
चंचे आता मी गप्प बसत नसती बघ. तू बघ आता मी काय करते ते. अगं तुला मी 9 महिने पोटात वाढवली. समजाची शपथ घेऊन सांगते का या मास्तनीला मी हाणून मारून बाहेर काढत आणि तुला या घरात आण. शब्द आहे माझा. आवर तू कापड भर बॅगेत. हा हे घे ही कॅश ठेव. थांब ही बी घे ठेव. मम्मी अगं अजून पैसे दे की. अगं चंचे एवढीच आहेत की. हे बघ कॅश माझ्याकडे एवढीच आहे ग. मी तुला नंतर पाठवते की ऑनलाईन. हा तू काय बी काळजी करू नकस. तू तिकडे पोहोचलीस की मला फोन कर. आणि हे बघ खाली गेल्यावर ताई समोर मी तुझ्यावर चिडन हाणन मारल. तू काय बी बोलायचं नाही. गपचूप निघून जायचं. हा मम्मी सुनबाई या तो काळा रंग आणि फासाईच्या थोबाडाला. ही पोरगी आम्हाला घरात नगाय. चल निघ. काय झालं? काही नाही. मग दचकलं कशा पायी? घाबरले का आम्हाला? नाही मॅडम. हा नाही नाही घाबरले. मॅडम मी विचारू शकते का तुम्हाला? विचारा की. तुम्ही चंचलाला माफ करायला हवं होतं का? नाही म्हणजे तिची चूक झाली तिनं मान्य केली ना. मग तुम्ही जर तिला माफ केलं असतं तर ती राहू शकली असती इथे. आमच्याकडे चुकीला माफी नसते, शिक्षा असते शिक्षा. बरं आता चला झोपा. जे झालं त्याचा विचार करत बसू नका. हा आणि उद्या सत्यनारायणाच्या पूजेचं नियोजन केलंय तेव्हा सकाळी जरा लवकर उठा. हो उठेन मी मॅडम. आता लवकर झोपलात तर लवकर उठाल. हो नाही झोपतेच आहे. एक फोन करायचा होता फक्त. कोणाला? आईला? हो आमचं बोलणं नाही झालं आणि फुलपगारे सरांना पण फोन करायचा होता. आता कुठे ते फुलपगाराला फोन करताय? काय काम आहे त्याच्याकडं? थोडं ते शाळेबद्दल बोलायचं होतं. हा आम्हाला पण तुमच्याशी जरा शाळेबद्दल बोलायचं होतं पण ते आता नग पूजा होऊन जाऊ दे मग बोलू निवांतपणे. हा आणि आता झोपा. काय कुणाला फोन बिन करत बसू नका. चला झोपा. गुड नाईट. हा ओके. चंचे चंचे पोचलीस ना वा? हा ठीक आहे बाळा. नीट पोचलीस ना वा? हा काय झालं? दुखायलंय? चंचे डॉक्टरकडे जाऊन ये की. हा औषध पाणी कर. हा बाळा वय माहित आहे दुखायलंय तुला. अगं चंचे मी आधी दिलेले पैसे तरी खर्च कर की ग. हा मी अजून पाठवते तुला. हा तू काळजी करू नकोस इकडची. हा तू काळजी घे. ठीक आहे आता राहा तिथं थोडी दिवस मग पुढचं पुढं बघू. हा हा ठीक आहे. हा डॉक्टरकडे जा बर का. हा ठेवू फोन. हा ठेवते. काळजी घे तू. हा 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 आले 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 आले. हा तुम्ही चहा घ्या बरं आधी. मी बघते. अगं बाई अहो भुवनेश्वरी मॅडमचा फोन आहे. हा बघते. हॅलो नमस्कार मॅडम. कशा आहात तुम्ही? आम्ही मजेत. तुम्ही कशा आहात?
हो आम्ही पण ठीक आहोत. बरं आज घरात सत्यनारायणची पूजा आहे. अगं बाई हो का? वा 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 छान छान. तेव्हा तुम्ही आणि जयदेव दादांनी दोघांनी पण यायचं बरं का. हो हो नक्की येतो हा. दुपारी जेवायलाच या. दुपारी शिकवणी असते हो मॅडम यांची. अहो ते रिटायर झालं ना व. हो पण शिकवणी सुरू आहे ना त्यांची अजून. कशा पायी? कशाला म्हणजे त्यांना शिकवण्याची आवड आहे आणि 4 पैसे मिळतात ना तेवढेच. हो द्या एक दिवस सुट्टी त्या शिकवणीला. काय नाही होत, या तुम्ही. बरं म्हणजे बोलते त्यांच्याशी आणि कळवते तुम्हाला तसं. हा पण हा ऐका ना, दुपारी जरी नाही आलोत ना तरी संध्याकाळी प्रसादाला आम्ही नक्की येणार. हा या या, वाट बघतोय आम्ही. हो हो येतो नक्की येतो. हा हो हो. अहो अक्षराकडे आज सत्यनारायणाची पूजा आहे, आपल्याला जायचंय. हा चला मी आवरून घेते, सगळी कामं आटपते पटापट. हा हे दागिने बी घालायचे. अजून दागिने? होय. अहो पण अगं बस ग बस बस. मी काय म्हणते, पुरे आता. असं कसं पुरं आता? तसं नाही होत ग. ताईनं पाठवले दागिने, हे घे. आणि हे बघ, ताई का नाही हे समद दागिने मोजणार आहे बर का. मी आता एक दागिना घातलाय, पर बाकीचे दागिने घाल आणि खाली ये. पर समद दागिने घाल, नाहीतर ताईचा वरडा मला बसल. कळतंय काय?